नमस्कार. आजच्या या अत्यंत रंजक आणि सविस्तर विश्लेषणात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका ऐतिहासिक आणि अद्भुत प्रवासावर जाणार आहोत ना, जो ऐकायला अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा वाटतो, पण तो 100% खरा आहे. आपण पाहणार आहोत की आजची ही गगनचुंबी इमारतींनी भरलेली आपली मुंबई खऱ्या अर्थाने कशी उभी राहिली. या विश्लेषणात आपण मूळ ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेऊन एका अशा घटनेचा वेध घेणार आहोत जिने या शहराचा भूगोल आणि भविष्य दोन्ही कायमचे बदलून टाकले. चला तर मग सुरू करूया. आता खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? आज आपण ज्या मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतो, तिचा पाया चक्क एका अत्यंत अशक्यप्राय वाटणाऱ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टमध्ये आणि एका दैवी दृष्टांतामध्ये दडलेला आहे. एकीकडे अफाट समुद्र आणि दुसरीकडे मानवी जिद्द. यांच्या या संघर्षात नेमकं काय घडलं ज्यामुळे आजचं हे अवाढव्य शहर आकाराला आलं, हे समजून घेणं खरंच खूप उत्कंठावर्धक आहे. विभाग 1, 7 बेटे, एक विखुरलेलं शहर. बरं, यावर आता जरा सविस्तर नजर टाकूया. मूळ ऐतिहासिक संदर्भ आपल्याला असं सांगतात की प्राचीन काळी ही मुंबापुरी असा आजच्यासारखा सलग भूभाग नव्हती. ती चक्क 7 वेगवेगळ्या बेटांमध्ये विखुरलेली होती. यामध्ये माहीम, वरळी, परळ, माझगाव, बॉम्बे, कुलाबा आणि म्हातारीचे बेट यांचा समावेश होता. आता यातली सर्वात मोठी अडचण काय होती माहितीये? या बेटांच्या मध्ये होतं अथांग समुद्राचं पाणी. त्यामुळे त्या काळी समजा कोणाला बॉम्बे बेटावरून वरळीला जायचं असेल तर होडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. दळणवळण अत्यंत कठीण आणि अर्थातच खूप वेळखाऊ होतं. विभाग 2, अशक्यप्राय सागरी भिंत, ब्रिटिश राजवट आणि समुद्राशी संघर्ष. तर प्रवासाची हीच अडचण दूर करण्यासाठी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचा जन्म झाला. बॉम्बेचा तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने हा प्रवास सुकर करण्याचा चंगच बांधला. वरळी आणि बॉम्बे बेटांमधील पाण्यात भराव घालून एक सलग रस्ता निर्माण करण्याचा त्याचा विचार होता. त्याने हा प्रस्ताव रीतसर परवानगीसाठी इंग्लंडला पाठवला. पण झालं असं की ब्रिटिशांनी हा प्रस्ताव थेट फेटाळून लावला. तरीही संपूर्ण बॉम्बेचा कारभार स्वतः पाहत असल्याने हॉर्नबीला या वाहतुकीच्या त्रासाची पूर्ण कल्पना होतीच. त्यामुळे त्याने एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. त्याने चक्क इंग्लंडचा नकार डावळून वरळीचा बांध बांधण्याचं कारण पुढे करत विनापरवाना भराव घालण्याचं काम सुरू केलं. आणि हे अतिशय अवघड कंत्राट त्याने रामजी शिवजी नावाच्या एका होतकरू तरुण इंजिनियरकडे सोपवलं. रामजी शिवजी यानेही प्रचंड जोमाने काम सुरू केलं आणि मोठे महाकाय दगड आणून भरावाचं काम सुरू झालं. पण खरी गोम इथेच होती आणि संघर्षाला सुरुवात झाली. दिवसा जेवढं काही काम व्हायचं, जेवढे दगड आणि भराव समुद्रात टाकला जायचा, तेवढा सगळं बांधकाम रात्री समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि पाण्यामुळे पूर्णपणे वाहून जायचं. हा रात्रीचा विनाश अक्षरशः रोज सुरू होता. यात बराच काळ गेला, प्रचंड पैसा वाया गेला, पण यश काही हाती लागत नव्हतं. असं असूनही गव्हर्नर जॉन हॉर्नबी आणि इंजिनियर रामजी शिवजी या दोघांनीही हार मानली नाही. ते अजिबात न थकता काम करतच राहिले. विभाग 3, एक दैवी स्वप्न, कथेला मिळालेली कलाटणी. जेव्हा विज्ञानाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते, तेव्हा एका दैवी घटनेने या प्रकल्पाला नवी दिशा दिली. सततच्या अपयशामुळे थकून एक दिवस काम संपवून रामजी शिवजी घरी आरामासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या स्वप्नात साक्षात देवीने दृष्टांत दिला. ऐतिहासिक संदर्भानुसार देवीने त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्हा तिन्ही देवींची एकसंध मूर्ती या समुद्रात असून ती तू बाहेर काढून तिची स्थापना कर. तुझे हाती घेतलेले कार्य त्यानंतरच पूर्णत्वास जाईल. आता हा दृष्टांत केवळ एक स्वप्न नव्हता, तर ती एक अतिशय स्पष्ट अशी सूचना होती. आता या माहितीतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या 2 प्रमुख व्यक्तींच्या विचारसरणीतला टोकाचा विरोधाभास. रामजी शिवजी यांचा या दैवी दृष्टांतावर अगदी पूर्ण विश्वास बसला आणि त्यांनी मूर्ती शोधण्यासाठी जॉन हॉर्नबीकडे रीतसर परवानगी मागितली. पण दुसरीकडे गव्हर्नर हॉर्नबी यांचा असल्या दृष्टांत किंवा स्वप्नांवर काडी मात्र विश्वास नव्हता. त्यांनी ही विनंती थेट नाकारली आणि केवळ बांधकामावर लक्ष केंद्रित करण्याचा कडक आदेश दिला. पण हॉर्नबी यांचा हा ताठरपणा फार काळ टिकू शकला नाही. कारण त्यानंतरही बांधलेलं बांधकाम दर रात्री वाहून जाण्याचा प्रकार अविरत सुरूच होता. वेळ आणि खर्च दोन्ही आता पूर्णपणे आवाक्याबाहेर गेले होते.
विनापरवाना सुरू केलेला हा प्रकल्प जर पूर्ण झाला नाही तर आपल्याला बडतर्फ केलं जाईल, आपली नोकरी जाईल, ही भीती आता जॉन हॉर्नबीला सतावू लागली होती. या नोकरी जाण्याच्या भीतीने आणि प्रचंड हताशेतून शेवटी नाईलाजाने का होईना पण त्याने रामजी शिवजी यांना समुद्रातील मूर्ती शोधण्याची परवानगी दिलीच. विभाग 4. शोध आणि मंदिराची निर्मिती, दैवी मूर्तीचे प्रकटीकरण. परवानगी मिळताच रामजी शिवजी यांनी आपलं सर्व लक्ष या कठीण शोध मोहिमेवर केंद्रित केलं. या शोध मोहिमेची आखणी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने झाली. लहान होड्या आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात शोध सुरू झाला. सुरुवातीला तर हाती काहीच लागलं नाही, पण एक दिवस ज्या ठिकाणी मूर्ती असण्याची शक्यता होती तिथे टाकलेलं जाळं अचानक प्रचंड जड झालं. ते जाळं अत्यंत कौशल्याने आणि ताकदीने वर काढलं असता त्यामध्ये पाषाणात घडवलेली तिन्ही देवींची एकसंध मूर्ती बाहेर आली. स्वप्नात मिळालेला दृष्टांत हुबेहूब खरा ठरला होता. मूर्ती पाण्याबाहेर आल्यानंतर रामजी शिवजी यांनी तिच्या स्थापनेसाठी गव्हर्नर हॉर्नबीकडे जागेची मागणी केली. आता मात्र हॉर्नबीने कोणताही वाद घातला नाही. भरावाचं काम पूर्ण करण्याची त्याला प्रचंड घाई होती. त्यामुळे सध्या जिथे मंदिर आहे ती जागा त्याने तातडीने देऊ केली. तिथे तात्पुरत्या स्वरूपात देवीची स्थापना करण्यात आली. आणि इथला सर्वात महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक मुद्दा असा आहे की या स्थापनेनंतर जेव्हा वरळी ते बॉम्बे भराव घालण्याचं काम पुन्हा सुरू झालं तेव्हा ते बांधकाम त्यानंतर एकदाही समुद्राच्या पाण्यात वाहून गेलं नाही. ते काम अत्यंत अल्पावधीतच यशस्वीरित्या पूर्ण झालं. हा अशक्यप्राय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अभियंता रामजी शिवजी यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल 80,000 रुपये खर्च केले. जरा विचार करा, त्या काळात ही रक्कम किती प्रचंड मोठी असेल. याच रकमेतून त्यांनी तात्पुरत्या स्थापनेच्या जागी आज आपण पाहतो त्या भव्य महालक्ष्मी मंदिराची उभारणी केली. हा त्यांचा देवीप्रती असलेला कृतज्ञतेचा आणि श्रद्धेचा खरोखरच एक मोठा पुरावा होता. विभाग 5. भारताची आर्थिक राजधानी, महालक्ष्मीचा आशीर्वाद. आता या घटनाक्रमाकडे पाहिलं तर एक गोष्ट उत्तम प्रकारे स्पष्ट होते, ती म्हणजे एका घटनेमुळे शहराचा विकास किती प्रचंड वेगाने होऊ शकतो. देवीच्या स्थापनेनंतरच बॉम्बेमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची निर्मिती झाली. रस्ते आणि इतर सोयीसुविधा निर्माण झाल्या. दळणवळण सोपं झाल्यामुळे अनेक मोठे उद्योगधंदे आणि व्यवसायांनी आपल्या कारभारासाठी या मुंबईचीच निवड केली. बघता बघता एकेकाळची ही 7 वेगळी बेटे एका भक्कम आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित होऊ लागली. महालक्ष्मीच्या कृपेनेच आजचं हे जागतिक आर्थिक केंद्र उभं राहिलं आहे, अशी इथली ठाम श्रद्धा आहे. शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. आजच्या या आधुनिक युगात जिथे गगनचुंबी इमारती आणि प्रगत तंत्रज्ञान आहे, त्या अफाट संपत्तीच्या आणि पायाभूत सुविधांच्या मुळाशी शेकडो वर्षांपूर्वीची एक अढळ श्रद्धा आणि एक स्वप्न दडलेलं आहे. हे किती अद्भुत आहे ना. ऐतिहासिक संदर्भ सांगतात की आज मी तिला मुंबई ही खऱ्या अर्थाने भारताची लक्ष्मी आहे, कारण तिच्या निर्मितीमागे साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. आज आपण पाहिलेला हा इतिहास आपल्याला केवळ एका मंदिराचीच नव्हे तर एका महान शहराच्या उदयाची अत्यंत प्रेरणादायी कथा सांगतो. या विश्लेषणात आज आपण सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच रंजक आणि माहितीपूर्ण सादरीकरणात आपण पुन्हा नक्की भेटूया.